हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही? नक्कीच मजेत असणार. पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आज आपण खूप असे छान मस्त असे इडल्या बनवणार आहे. तर त्यासाठी 1 किलो तांदूळ आणि त्यामध्ये मी पावशर मुगाची उडदाची डाळ असते ना, तर ती सकाळी भिजत घातली होती आणि आता संध्याकाळी मस्त मिक्सरमधून काढून घेत आहे. बघा बरीच सारी माझी काढून झालेली आहे, काही थोडीशी राहिलेली आहे. आणि 1 किलो तांदळाला मी पावशर आहे ना आपले जे पोहे आहेत ना ते भिजत घातलेले आहे. आणि जर पोहे घातले ना जेव्हा तुम्ही इडल्या बनवताना त्यामध्ये तुम्हाला इनो सोडा वगैरे काही टाकायची गरज राहत नाही, तरी तुमच्या जे इडल्या आहेत एकदम मऊ आणि लुसलुशीत जाळीदार अशी इडल्या तयार होतात. तर बघा हे मी जे आहे ना आपलं सगळं जे तांदूळ आहे ना तर मिक्सरमधून काढून घेणार आहे आणि सगळ्यात शेवटी जे पोहे आहेत ना तर ते बारीक करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने हे, आणि मुलांना इडली तर खूप आवडते बघा. दादूला तर खरंच लय आवडती, मला आवडती, सगळ्यालाच इडली असं कोणीच नाही का त्यांना आवडणार नाही. तर आपलं हे नवीन चॅनल आहेत बघा ताईंनो, आणि तुम्ही खूप सारा सपोर्ट केलेला आहे. खूप चांगल्या व्हिडिओला व्ह्यूज वगैरे येत आहे. तर फक्त एवढंच आहे की लाईक करत जा. लाईक केलं तर थोडंसं मोटिवेट होतं. आणि बघा आता त्याबरोबर मी शेंगदाण्याची चटणी बनवून ठेवलेलं आहे. शेंगदाणे ना कच्चे शेंगदाणे घ्यायचे, लसूण वगैरे काही टाकायचं नाही. फक्त शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या मिक्सरमधून काढून घ्यायचं. जास्त पाणी वगैरे टाकायचं नाही, असं घट्ट वाटण काढून घ्यायचं. आणि कढईमध्ये तेल आणि जिरे मोहरी थोडी जादा टाकायची आणि चांगली तडकले का त्यामध्ये ना आपलं शेंगदाण्याचं वाटण आहे ते टाकायचं, थोडंसं भांडं धुवून घ्यायचं. त्या अशी शेंगदाण्याची चटणी ना इडली सोबत उत्तापे यांच्यासोबत खायला खरंच खूप छान लागते. नक्की करून बघा तुम्ही. आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या चटणी असतात बघा, पण मी अशी साधी सिंपल करत असते. आणि आता माझा हा उत्तप्पा आहे ना पहिला आपला साधा तवा आहे बघा ताईंनो. त्यामुळे काय होतं पहिले 1-2 उत्तप्पे आहे ना जरा तवा तेलकट होईपर्यंत आहे ना त्याला चिकटतात बघा. तरी मुलांना असं खरवड असते ना ही, आणि असे जरा कडक असे ना उत्तप्पे खूप आवडतात बरं का खायला. दीदीला तर असे खूप आवडतात. दीदी मला म्हणत असे मम्मी तू अशी करत जा, पण ते ना निघत नाही, त्यावेळेला चिटकून राहतात आणि मग काढायला पण खूप त्रास देतात. असे चिटकून बसले तर लई खरडावं लागतं त्यांना. आणि इथून पुढे ना आता मस्त असे चांगले उत्तप्पे होतील. जसं तवा तेलकट होईना नंतर बिना तेलाची सुद्धा उत्तप्पे आपल्या साध्या तव्यावर सुद्धा होतात बघा मग. आणि फक्त 1-2 उत्तप्पे आहे ना त्याला आपल्याला थोडंसं तेलाचा वापर करावा लागतो. बाकीच्या उत्तप्प्यांना जास्त काय तेलाचा वापर करावा लागत नाही. आणि थोडीशी जाडच आकाराची करते, लय जाड नाही लय बारीक नाही, पण मध्यम. तसे ते नॉनस्टिकचा तवा असला ना त्यात 1 चमच्यामध्ये खूप मोठा असा उत्तप्पा तयार होतो, पण तो खायला एवढा टेस्टी लागत नाही. कारण मी एकदा माझ्या फ्रेंडचा आणला होता ना तर बघितलं होतं, कारण ते काय होतं खूप पातळ होतं आणि तो चावता येत नाही. मग थोडंसं मीडियम असलं का आपल्याला चावायला पण आणि खायला पण छान असं टेस्ट येते इडलीसारखी. तर मी सांगत आहे, रिव्ह्यू देते बरं का, छान लागते म्हणून दीदीला म्हटलं. तर म्हटलं खा तू पण आता. खूप छान झालं. याला बघा महाराजावानी आयतं ताटी उरायलं. इकडं कसं झालं सांग. आता कसं निघलंय दुसरं पहिलं ते ना तेलकट झालं ना, आता इथून पुढे एकदम भारी निघाल. पहिल्या धपाट उत्तप्पा आहे ना तसंच होत असतं मोडत, आणि तेल पण कमी लागलं आता इथून पुढं. किती भारी झालं. हे मी घेते. तुला हा दे मला पण तशी चटणी दे, टाकून दे. भारी ना, मुलं खुश झाले का आपल्याला छान वाटतं. आणि उत्तप्पे केले आणि मग संध्याकाळी मी ना दळल्या लगेच उत्तप्पे केले होते, तरी पण होतात बघा. म्हणजे असं नाही सकाळी भिजत घातले संध्याकाळी तुम्ही दळले ना तर छान असे डोसे तयार होतात. आणि ते चांगले मस्त असे संध्याकाळी मी डोसे केले आणि मग सकाळी का म्हटलं चला आता उरलेल्या पिठाच्या आहे ना छान असं फुगलं होतं, भिजलं होतं. मस्त अशी इडल्या केल्या, सांबर केलं. तुमच्या दादांना इडली आणि सांबर खूप आवडतं. आणि दीदी पण बघा आम्ही सगळे बसलो आणि आता खात आहोत इथं इडली सांबर. आणि खूप दिवसांनी इडली सांबर खायला ना खूप छान वाटतं बघा. आणि मी जे सांबर आहे ना
तर मुगाच्या डाळीचं करते, शेवग्या शेंगा भरपूर छान केलेलं. आपल्या जुन्या चॅनलवर सांबारची खूप अशी छान छान रेसिपी आहे. आणि ह्यावेळेस मी काय सांबारची रेसिपी शेअर केली नाही, कारण काय होतं खूप साऱ्या रेसिपी शेअर केल्यात मी आज. आणि त्याच्यामुळे मग घाई आणि वेळ पण नव्हता, जास्त घाई होती कारण दादांना लवकर कामाला जावं लागतं. त्याच्यामुळे घाई सांबार केलं, एका साईडला इडल्या टाकल्या आणि असं मस्त असं छान असं आपलं जेवण झालं. त्यात संध्याकाळचं पुन्हा भाजीला लागले तर काळा मसाला वाटून घेतला आहे. मस्त छान अशी वांग्याची भाजी बनवते बघा मी. आणि का पीठ मस्त भिजवून ठेवलेलं आहे. आणि वांग्यासाठी काय केलेलं आहे बघा मी, तर वांगे मस्त चांगले असे जवळजवळ 4-8 फोडीमध्ये वांगे असे चिरून घेतले. आणि एकदम असे बाहेरून असे नाही का देठ वगैरे फोडून, ते आपण म्हणतो ना आळी वगैरे आहे का काय, आणि त्यात थोडीशी वांगी कमी होते मग बटाटे टाकले, टमाटर चिरलं एक. आणि काळा मसाला होता ना आपला, जे काळा मसाल्यामध्ये का धन, खोबरं, हिरवे मिरच्या, लसूण, आलं, डाळ सगळं मिक्सरमधून असं आणि कांदे भाजून घेतला आणि मिक्सरमधून वाटण काढून घेतलं आणि कोथिंबीर सगळं आहे. आता मी काय करत असे बघा, हे वांग आहे ना मी माझ्या पद्धतीने बनवते. आणि असं वांग करा तुम्ही, मटणाच्या भाजीला काय करते असं छान वांग लागतं खायला, नक्की करून बघा. आणि ह्या वांग्याच्या फोडी आहे ना, तर ह्याच्यामध्ये काय करायचं, थोडंसं मीठ टाकायचं बघा, मी टाकलेलं आहे. आणि भाजीला जे मीठ टाकायचं आहे ना, तर ते लगेच टाकायचं नाही, वरून थोडीशी भाजीची टेस्ट घेऊन बघायची. जर मिठाची गरज असली तर टाकायचं, नाही तर टाकायचं नाही. पण ह्या वांग्याच्या फोडी ज्या आहेत ना, अशा खायला ना चवदार लागतात, अळणी लागत नाही. तर मी नेहमी हे मी माझ्या आईकडून शिकलेली बरं का, असं वांगं बनवायचं. आणि असं वांगं यामध्ये बोंबील वगैरे जर टाकलं ना, अप्रतिम टेस्ट लागते त्या वांग्याची खायला. आणि बटाट्याच्या फोडी वगैरे असं टोमॅटो इतकं छान लागतो ना, टोमॅटोनाच थोडीशी आंबूस अशी टेस्ट येते आणि खायला पण खूप छान लागतं. आणि चांगलं परतून घ्यायचं आपल्या तेलामध्ये, जेवढं आपण तेलात परततो ना ह्या फोडी, तेवढ्या खायला चवदार लागतात. थोडंसं चवीनुसार आता याच्यात पण थोडंसं किंचित मीठ टाकायचं, लई नाही टाकायचं, कारण मिठाने काय होतं बटाटे टोमॅटो आहे ना छान लागतात आणि टोमॅटो पण लवकर परतले जातात. तर थोडंसं चवीनुसार मी आता यामध्ये मीठ टाकते बघा. आणि ही वांग्याची भाजी ना नक्की तुम्ही ह्या पद्धतीने करा, खूप छान लागते खायला. आणि आमच्या घरात शक्यतो काळ्या भाज्यांना खूप पसंती दिली जाते. आणि तुमच्या दादांना तर काळ्या वांग्याची भाजी, कोणती भाजी असू द्या, काळ्या मसाल्याची भाजी त्यांना खूप आवडते. आणि माझी ऐकत आहे ना, एक टाईम काळी भाजी राहायचीच, सकाळी साधी भाजी आपली लाल पिवळी आणि संध्याकाळी काळं भाजी, कारण दिवसभर रानावनात जायचं, कामं वगैरे करायची आणि दमल्यावाने होतं ना, तर संध्याकाळी भाकरी आणि काळी भाजी ही राहणार म्हणजे राहणारच, असं नित्यनेमच होतं. पण आता कसं हल्ली जीवनमान सगळं चेंज झालेलं आहे, तरी गावाकडं अजूनसुद्धा एक टाईम काळी भाजी केलेली जाते. क्वचित असं असतं की कधी एखाद्या वेळेस खिचडी भात वगैरे लावला जातो किंवा थोडंसं वेगळं केलं जातं. पण शक्यतो काळ्या मसाल्याची भाज्या संध्याकाळी वाटून घाटून करतात, कारण दिवसभर माणसं दमून वगैरे आलेली असतात आणि दिवसाचं खाणं संध्याकाळचं खाणं थोडंसं चेंज होतं. आणि दमलेले असले मग कसं घरची जी आपली गृहिणी असे एकदम छान असं स्वयंपाक करते आणि दमून आलेल्या माणसांना सगळ्यालाच असं छान असं काळ्या मसाल्याची भाजी. आणि लेकरं वगैरे दिवसभर गावाकडं कसे खेळलेले असतात, दमलेले असतात, आणि मग छान अशी भाज्या वाटून घाटून करतात. आणि शिवाय पाट्यावर मिरची वाटून वगैरे, आणि मी सुद्धा लहानपणी आईला पाट्यावर मिरची वगैरे वाटून द्यायची कामं हे आपले मुलींचेच होते. लहान असल्यावर पाणी वगैरे भरणं हे झालं आपल्या जुन्या आठवणी. तर मी माझ्या मुलांना पण अशा काही गोष्टी शेअर करत असते की आमच्या लहानपणी असं होतं तसं होतं, म्हणजे आपले एक आठवणी असते. तसे आपल्या मुलांना एवढ्या आठवणी राहणार नाही बघा, त्यांना आता काही, आता हे आपलं हल्लीचं जीवन थोडंसं वेगळं आहे. फॅमिली छोटी होते, जुनी फॅमिली आजी आजोबा सगळेच असे एकत्र राहायचे, मावशी मामा येणं जाणं राहायचं. आता थोडंसं कमी झालं आहे. गावाकडं आहे बरं का सगळ्या गोष्टी, पण आपण आता शहरात आलो त्यामुळे एवढं सगळं नाही आहे. तर बघा बोलता बोलता आपलं मसाला एकदम छान असा मस्त परतून झालेला आहे. तरी सुटली बघा कडाने तेल वगैरे. तर थोडीशी हळद टाकली, कारण हिरव्या मिरच्या टाकलेलं होतं म्हणून मी तरी यायला थोडी घरचं लाल मिरची पावडर आहे ते टाकलं. आणि घरचा काळा मसाला आहे जो मला आईनं दिलेला होता तो टाकला आहे मी याच्यामध्ये. आणि मस्त छान असं परतून घेणार आहे अजून. आणि मसाला टाकल्याच्या नंतर आणि मस्त छान अजून असं आपण परतलं ना तर खूपच अशी छान अशी तरी येते भाजीला. आणि आईनं जो मसाला आहे ना बनवलेला, खरंच खूप अप्रतिम असा मसाला बनवलेला आहे. हा बघा, हा मसाला खूप चवदार लागतो लागतो, कारण तो जर टाकला ना
भाजीच खूप छान लागते खायला. आणि माझ्या फ्रेंडला जर मी काळ्या मसाल्याची भाजी दिली ना तर ते मला नेहमी म्हणणार तुमची भाजी खरंच खूप छान होते. आणि आपल्याला असं म्हटलं ना की खूप छान वाटतं खरंच. आणि नेक्स्ट टाईम जेव्हा आपण भाजी करतो ना आपल्याला द्यावाच वाटते त्यांना. आणि माझं तसंच होतं, मला जेव्हा तारीफ करतात ना असं नाही करी त्यातच. आणि मग असं वाटतं आपली एवढी तारीफ करते ना आपल्या भाज्या आवडतात तर थोडीशी का होईना त्यांना देऊया, तर मी देत असते. ते हे बघा असं मस्त आपलं वांग आहे चांगलं मसाला परतून घेतलेला आहे. आणि आता मसाला चांगला परतला, भाजी पण एकदम मस्त छान अशी दिसायला लागली का लगेच मसाल्याचं कलर वगैरे बघा तुम्ही, टेक्स्चर एकदम छान आलेलं आहे. आणि आता त्यानुसार आपल्याला भाजीला पाणी कोथिंबीर वगैरे सगळं टाकलं आहे. आणि पीठ पण इकडे भिजायला ठेवलं आहे बघा मी. आणि हे झालं का आता काय भाकरी वगैरे नाही करणार मी, कारण मुलं कशी कधी भाकर खात नाही. दीदी खाती पण आपला दादू जरा आगावे, जास्त भाकर नको म्हणतो, एखाद्या वेळेस खातो. पण त्याला चपाती असली का 2 घास जादा खातो, एवढं आहे त्याचंवालं. तर ह्या बघा असं एवढं पाणी वगैरे टाकून घेते अंदाजी. वांगं वगैरे शिजायचं आहे, बटाट्याची फोडी शिजायची आहे. आणि मुलांना कसं काळ्या मसाल्याची भाजी आवडते. आणि भात वगैरे मी शक्यतो लई लावत नाही कारण तब्येत आहे. कधीमधी भात लावते, भाताचं जास्त प्रमाण कमी आहे. आणि चपाती भाजी वगैरे आपलं मापात असतं केलेलं. तर ह्या बघा दिसताना काय भारी वांग्याची भाजी दिसत आहे ना. तर आज तुम्हाला मी भरपूर सारी रेसिपी शेअर केलेल्या आहे. आणि एवढ्यामध्ये मी जरा जास्तच रेसिपी शेअर करते चॅनलवरती की तुम्हाला अंदाज यावा की आपल्या एकदम साध्या सिंपल गावाकडच्या पद्धतीनं भाज्या असतात. खूप लई मॉडर्न वगैरे अशा पनीर वगैरे जास्त मी बनवित नाही. कधीमधी बनवते मी, अजून तर बनवलेलं नाही पनीर घरी. पण पनीरचा मसाला आणला पण पनीर काय आणणं झालं नाही माझीच्यानी. तर दादू मला खूप वेळा म्हणतोय का मम्मी पनीर आण, आपण पनीरची भाजी बनवूया. तर नेक्स्ट बघू म्हटलं, गेलं तर एकदा पनीर आणून पनीरची भाजी ट्राय करून बघू. पण माझ्या हातच्या काळ्या मसाल्याच्या भाज्या आहे ना एकदम गावाकडच्या चवीच्या आणि खायला खूप छान लागतात. आणि खास करून सगळ्यांनाच आवडतात खरं. आणि मी नाही सांगत, तर सगळे मला येऊन सांगतात. आणि माझे व्हिडिओ सगळे बघतात माझे फ्रेंड, तर त्यासुद्धा मला सांगतात खरंच छान होतं तुमच्या काळ्या मसाल्याची भाजी. आणि तुमच्या दादांना तर खूप आवडती. मला 2 दिवस झाले मला म्हणते तू खूप दिवस झाली काळी भाजीच केली नाही. असं आहे, चालूच असते. आणि मेन म्हणजे ना खाण्याची आवडणारे पाहिजे. कसं तुम्ही ही भाजी कर ती भाजी कर असं म्हटलं का आपल्याला पण करायला उत्साह येतो. आणि आता चवीनुसार थोडंसं वरून मीठ टाकलं आहे. मला वाटलं की नको आता थोडंसं मीठ टाकूया, तर मीठ टाकलेलं आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. लाईक केलं तर थोडंसं मोटिवेट होतं आणि नवीन वेळेस व्हिडिओ बनवायला अजून उत्सुकता तयार होते. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा व्हिडिओला. आणि कमेंट करून सांगा ही रेसिपी कशी झाली आहे, तुम्ही कशी करतात, अजून याच्यामध्ये काय चेंजेस करायला हवे आहे. आणि तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा, केल्याच्या नंतर कशी होती ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि सपोर्ट करा, तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. कारण नवीनच व्हिडिओ बनवत आहे मी आता सध्या. नवीन आपलं चॅनल ओपन केलेलं आहे. जुनं चॅनल सध्या मी त्याच्यावर व्हिडिओ वगैरे काही जास्त टाकत नाही, शॉर्ट व्हिडिओ टाकते. आणि ह्याच्यावर फुल आणि शॉर्ट दोन्ही टाकत असते. टाईम ठरवायचा आहे, अजून टायमिंग ठरवलेला नाही आहे मी. आणि त्याच टायमिंगला व्हिडिओ मग मी टाकत जाणार आहे. तर मला नक्की कमेंट करून सांगा की कोणता टायमिंग ठेवू आणि त्याच टायमिंगला आपला व्हिडिओ येत जाईल. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप आभार. काळजी घ्या. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.